मुलांचा अभ्यास कसा घ्यावा हा प्रश्न बऱ्याच वेळा पालकांना पडतो आणि आपली परिस्थिती ही अशीच होते. अगदी बरोबर ना? त्यासाठीच मी तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहे. त्यामुळे मुलांचा अभ्यास घेताना तुम्हालाही घाम फुटणार नाही आणि मुलांवर बर्डनही येणार नाही. चला तर मग पाहूयात काय आहेत सिंपल ट्रिक्स. पण त्या अगोदर मुलांना चांगली शाळा, प्रायव्हेट क्लास असूनही मार्क्स का कमी पडतात? मुलांना मार्क्स कमी पडत आहे का? मग पालकांनी काय करावे? हे तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील अशी मी अपेक्षा करते. चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मुलांचा अभ्यास कसा घ्यावा? मुलांच्या अभ्यासाची जागा आणि वेळ खूप महत्त्वाची असते. मुलं जिथे अभ्यासाला बसताय तिथे शांतता असावी. त्यांची अभ्यासाची जागा TV आणि मोबाईलपासून लांब असावी. तसेच तिथे योग्य प्रकाश आणि आवश्यक साहित्य असावे. त्यांच्या अभ्यासाच्या वेळा ठरवा आणि त्यात नियमितता ठेवा. आज 5 वाजता अभ्यासाला बसला, उद्या 7 वाजता बसला असं करू नका. रोजचा एकच फिक्स टाईम ठेवा. त्यामुळे मुलांना दररोज अभ्यास करण्याची सवय लागते. नियमित अभ्यास केल्यामुळे दररोजचा अभ्यास दररोज पूर्ण करायची मुलांना सवय लागते. त्यामुळे परीक्षेच्या वेळेस त्यांच्यावर बर्डन येत नाही. खूप वेळेवर अभ्यास केला तर मुलांची धांदल उडते. ते कन्फ्यूज होतात. त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो आणि त्याचाच परिणाम मार्कांवर होतो. मुलांना अभ्यासाची आवड निर्माण करा. फक्त पाठांतर करायला सांगितले तर मुलांना ते कंटाळवाणे वाटेल. मुलं जे काही वाचताय किंवा पाठांतर करताय त्याचा त्यांना नीट अर्थ समजला आहे का हे बघा. कारण त्यांना अर्थ नीट समजला असेल तर पाठांतरावर जास्त भर द्यावा लागत नाही. कारण त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर उत्तर ते त्यांच्या शब्दात नीट मांडू शकतात. एक्झाम्पल, इव्हॅपोरेशन हा वर्ड आला असेल तर तुम्ही चहाची वाफ दाखवू शकतात. त्यांना इव्हॅपोरेशनचा अर्थ समजवू शकतात. प्रॅक्टिकली जितक्या गोष्टी त्यांना दाखवता येतील तेवढ्या दाखवण्याचा प्रयत्न करा किंवा छोटे छोटे एक्सपेरिमेंट करा. छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजचा वापर करूनही तुम्ही त्यांना गोष्टी समजावून सांगू शकतात. ट्रिक्सचा वापर करून काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मोबाईलमधल्या व्हिडिओजचाही वापर तुम्ही करू शकतात. मुलांना एकदम खूप अभ्यास देऊ नका. दररोज थोडा थोडा स्टडी करायला द्या. अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांचं कौतुक करा. त्यांना त्यांच्या आवडत्या गोष्टी करायला मोकळीक द्या. त्यांना त्यांचं आवडतं कार्टून बघू द्या किंवा त्यांना क्राफ्ट आवडत असेल तर ते करू द्या. त्यांचे छंद जोपासायला मदत करा. अधूनमधून टेस्ट पेपर घ्या. त्यामुळे मुलांचं काय चुकतं हे समजेल आणि त्यावर भर देता येईल. मुलांच्या प्रयत्नांना ॲप्रिशिएट करा. हे खूप महत्त्वाचं आहे. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते मनापासून प्रयत्न करतात. शेवटी पाया मजबूत असेल तर इमारत फार दिमाखात उभी राहते. तशाच बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर मुलांना अभ्यास करताना फारसा त्रास होत नाही. समुपदेश.